महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई रायगड जिल्हा आयोजित पनवेल तालुक्यात प्रथमच वर्धापन दिनानिमित्त पनवेल येथे भव्य पुरस्कार आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात हा पुरस्कार सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालाय। यावेळी पुरस्कार सन्मान सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री हेमांगीराव खोपकर, जी 24 तास टीव्ही न्यूज चॅनलच्या निवेदिका मनश्री पाठक, चित्रपट निर्माता दिग्दर्शक सिकंदर शेख, कांसा वारणा फाउंडेशनचे अध्यक्ष दीपकदादा पाटील, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय गोविंदजी वाकडे, कोकण विभागीय अध्यक्ष शैलेशजी पालकर, माजी सभापती वसंत काटवाले, दैनिक नवभारत, दैनिक नवराष्ट्र महाव्यवस्थापक सचिन पुलगावकर, अभिनेत्री विद्या ठाकूर, पनवेलचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले हे काही महत्त्वाच्या कामामुळे उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांनी फोनवरून उपस्थितांना शुभेच्छा दिल्यात। डॉक्टर गिरीश गुने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। प्रीतमदादा म्हात्रे यांच्या हस्ते मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून नंतर दीप प्रज्वलन करण्यात आले। आनंद भुवनी या समर्थ रामदासांच्या ओव्यांनी कलावतीताई पाटील यांनी इष्टवन सादर केले। उपस्थित सर्व मान्यवरांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। रायगड जिल्हा परिषद शाळा वाद्रोली आणि भातान येथील विद्यार्थ्यांनी आई भवानी तुझ्या कृपेने पारंपरिक कोळी गीते, लोकनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकलेत। तदनंतर जी 24 तास न्यूज चॅनलच्या निवेदिका मनश्री पाठक, डॉक्टर गिरीशजी गुने, प्रीतम म्हात्रे, सिकंदर शेख, आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यास भरभरून शुभेच्छा दिल्यात। पनवेलमधील गोरगरिबांचे सुप्रसिद्ध डॉक्टर गिरीश गुने, जी 24 तास न्यूज चॅनलच्या निवेदिका मनश्री पाठक मॅडम यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। पेन तालुक्यातील 7 मान्यवरांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित केले। या रत्नामध्ये पेन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने यांना आदर्श शिक्षण तज्ञ पुरस्कार, डॉक्टर किशोर देशमुख यांना सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार, कल्पेश ठाकूर देवदूत पुरस्कार, अनिल खामकर यांना पोल्ट्री योद्धा पुरस्कार, सचिन शिंगरूत यांना राष्ट्रीय खेळरत्न पुरस्कार, संजय सोनावणे उद्योगराज पुरस्कार, देविदास बामणे राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित करून गौरवण्यात आले। सरपंच उमाताई मुंडे यांच्या ग्रुप ग्रामपंचायत वासंबे मोहपाडा स्मार्ट पर्यावरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे। पुरस्काराने प्रेरणा मिळते। आपल्या अवतीभोवती समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक मातब्बर मंडळी कार्यरत असतात, परंतु आपल्याला त्यांची ओळख नसते। या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून अशी नवरत्ने पारखून त्यांना समाजासमोर आणण्याचे काम आज पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई रायगड जिल्हा अध्यक्ष राकेशजी खराडे, पनवेल तालुका अध्यक्ष सुनील पाटील यांनी केले। हा पुरस्कार सन्मान सोहळा पार पडण्यासाठी पनवेल महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष शैलेश चव्हाण, पनवेल तालुका उपाध्यक्ष दीपक कांबळे, पनवेल शहर अध्यक्ष असीम शेख, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पनवेल रायगड जिल्ह्यातील पत्रकार या कार्यक्रमास उपस्थित होते। ही जबाबदारी जास्त वाढली असं मी समजते की गेल्या काही वर्षात जे प्रमाण कमी झालेलं आहे की जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या बातम्या गेल्या कुठे, दुष्काळ पडतोय, अनेक ठिकाणी अतिवृष्टी होते, अनेक ठिकाणी बरीचशी गुन्हेगारी बोकाळलेली आहे। ह्या ज्या मूळ बातम्या आहेत, म्हणजे अगदी आमच्या मुंबई शहरात बघायचं झालं तर पाण्याचा भीषण प्रश्न आहे। म्हणजे धरणात पाणी आहे तरी सुद्धा लोकांच्या नळाला पाणी नाहीये। असं का होत आहे? वॉटर टँकरचा संप नेमका का होतोय? यामध्ये सर्वसामान्य का भरडले जात आहेत? उन्हाचा तडाखा इतका वाढलेला आहे, प्रवाशांना सुविधा वेळेवर मिळत नाहीयेत। यासारख्या ज्या सर्वसामान्यांशी निगडीत असणाऱ्या बातम्या आहेत त्या जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे। ही जबाबदारी घेऊन मी आज हे मनोगत व्यक्त करते आहे। त्यामुळे मी आश्वासित करेन तुम्हा सर्वांना की जास्तीत जास्त जनतेच्या बातम्या पोहोचवण्याची जी जबाबदारी माध्यमांची आहे ती आम्ही इथून पुढे निश्चितपणे पार पाडू। अर्थातच प्रत्येक माध्यम समूह जे आहेत त्यांची काही गणित, काही इक्वेशन्स वेगळी असतात, अनेक पेपर्स असतात आपल्याकडे। म्हणजे पूर्वीचा असा एक काळ होता की अग्रलेख लोक आवर्जून वाचायचे, आज सुद्धा लोकसत्तेचा अग्रलेख आवर्जून वाचणारे लोक आहेत। पण आपल्या प्रेक्षकांना सुद्धा मी सांगू इच्छिते, वाचकांना सुद्धा सांगू इच्छिते की इथे बरीचशी विद्यार्थी
विद्यार्थिनी बसलेल्या आहेत. आपल्या घरात खरं दररोज पेपर येतो का, वर्तमानपत्र येतं का, आणि त्या वर्तमानपत्र जर येत असेल तर त्याचा वापर आपण नेमका कशासाठी करतोय याची जाणीवपूर्वक दखल पालकांनी सुद्धा घ्यायला हवी. किमान एखादी हेडलाईन, एखादी बातमी ही आपल्या घरातल्या मुलाला, आपल्या घरातल्या आजी आजोबांना सुद्धा आपण वाचून दाखवायला हवी, जेणेकरून जे वार्ताहर आहेत किंवा जे पत्रकार आहेत, जे बातमीदार आहेत, यांची आयुष्य ही पुढे जातील. इतकंच नाही तर सकस बातम्या या तुमच्यापर्यंत आणण्यासाठी आम्हाला सुद्धा बळ मिळेल. माध्यम समूहांना जगवणं ही सुद्धा एक प्रकारे वाचकांची, प्रेक्षकांची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे दुतर्फा ही जबाबदारी आपण पेलूया. मी सुद्धा तुम्हाला आश्वासित करते की आजपर्यंत मी एबीपी माझा, TV9 आणि आता झी 24 तास या वेगवेगळ्या माध्यम समूहाच्या माध्यमातून काम करत आलेले आहेत. वेगवेगळ्या बातम्या विशेषतः मी BMC मुंबईमध्ये कव्हर करते, सिव्हिक इश्यूज कव्हर करते, मेट्रो, MMRDA यांसारख्या बातम्या कव्हर करते, आणि गेल्या काही वर्षात जसं मी म्हटलं की आपसुकच राजकीय बातम्या या करणं हे ओघानं माझ्यावरती ती जबाबदारी आलेली आहे. त्याच्यामुळे मी सुद्धा तुम्हाला आश्वासित करते की इथून पुढे तुमच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची मी नक्की मनापासून ते प्रयत्न करेन. तुम्ही देखील आम्हाला त्यामध्ये सहकार्य करा. धन्यवाद. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पनवेल. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.